This is like this big. It's like bigger than my head. आपल्याला सक्सेस लागलेला आहे. एवढ्या साऱ्या स्ट्रॉबेरी आता काढलेल्या आहेत आपण आणि खूप मस्त आहे. बघू शकता तुम्ही आपल्या बऱ्यापैकी मी केलेल्या आहेत कारण की इथे खाली भरपूर आहेत आणि त्या कोणीच तोडत नाही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आणि आज आहे संडे. संडे म्हणजे फन डे. या संडेला फन डे मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही मस्तपैकी एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत आज. ते म्हणजे बेरी पिकिंग आणि स्ट्रॉबेरी पिकिंग. तर आज आम्ही आलेला आहोत इथे सरी फार्मवर. तर आपण आता आतमध्ये आलो आहोत सरी फार्म्सच्या. हे यांचं जिथे यांचं लोकल प्रोड्यूस मिळतं. तर आता मी तुम्हाला क्विकली दाखवतो. आपण आता इथे आहोत. ह्यांचे जे हे फ्रेश फार्म टोमॅटोज आहेत आणि आरोला टोमॅटोज खूप आवडतात. यू कॅन सी दॅट. कॅन यू पुट दॅट बॅक? वी डोंट नीड इट. ओके. त्यांच्याकडे हे बेबी पिकल कुकुंबर्स आहेत. नंतर रोमा टोमॅटोज जे आम्ही नेहमी खातो. फ्रेश कुकुंबर्स अगेन आणि वेगळ्या कलरचे बेल पेपर्स आहेत. पिंक बॉक्स रेड, येलो, ऑरेंज अँड ग्रीन आणि एकदम फ्रेश आहे. तुम्ही बघू शकतात एकदम छानशा फ्रेश आहेत. कवळ्या करू शकतो आपण बघा. त्यानंतर इथे आहे वॉटरमेलन. एक वेगळे वेगळे साईजचे आहेत. तुम्हाला एक क्लिप दाखवतो डेमो. हा किती मोठा आहे. ओ माय गॉड, दिस इज लाईक दिस बिग. इट्स लाईक बिगर दॅन माय हेड. इतका मोठा हा वॉटरमेलन आहे आणि हा फक्त 0.79 पर पाऊंड आहे. त्यानंतर जर तुम्हाला छोटा वॉटरमेलन हवा असेल तर त्यांच्याकडे असे छोटे पण अवेलेबल आहेत. जर तुमच्या रिक्वायरमेंटवरती तुम्हाला किती मोठा किंवा किती छोटा हवा आहे ते. आपण आता पुढच्या सेक्शनमध्ये जाऊया जिथे त्यांचे फ्रेश वेजीज आहेत. तर आपण वेजीज चेकआउट करूया. लेट्स गो. तर आता आपण आलो वेजी सेक्शन्समध्ये. तर तुम्ही जसं बघू शकता इथे आपण ज्या आपल्या डे टू डेमध्ये इंडियन ज्या आपण भाज्या बनवतो त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या फ्रेशली अवेलेबल आहेत इथे. तुम्ही एक नजर बघू शकता की काय काय अवेलेबल आहे. आणि हे वर्षाचं वन ऑफ द फेवरेट आहे. वर्षाचा वन ऑफ द फेवरेट आहे मेथी. इतकी फ्रेश आहे दिसायला. खरंच खूप छान आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे जी प्राईस आहे ही कम्पेअर टू सुपर मार्केट्स किंवा वॉलमार्ट जे आहे त्याच्यापेक्षा ही खूप कमी आहे. युजली वॉलमार्ट किंवा दुसऱ्या ग्रोसरी स्टोर्समध्ये तुम्हाला हे 199 ह्याच्याशी जास्त महाग मिळेल. 299 और लाईक $3 $4 पर्यंत मिळेल. मग पालक आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बरीचशी अजून भाजीपाला आहे. व्हेजिटेबल्सबद्दल. पण त्या व्यतिरिक्त इथे फ्रेश फ्रूट्स मिळतात आणि भरपूर व्हरायटीजचे फ्रेश चांगले फ्रूट्स आहेत. तर ते तुम्हाला दाखवते कोणते कोणते फ्रूट्स इथे अवेलेबल आहेत. आणि इथे फ्रूट्समध्ये बघू शकता ह्या वेगळ्या चेरीज आहेत. ह्या ओकनॅगनच्या चेरीज आहेत. आणि इथे आपल्या नॉर्मल चेरीज ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या व्यतिरिक्त इथे आहेत येलो पीचेस. आणि हे पीच बघा किती चांगलं आहे आणि एवढं मोठं फळ आहे याचं की माझ्या एका हातात मावतं आहे एक फळ. त्या व्यतिरिक्त जी नवीन वस्तू मी इथे बघितली ती मी जी याच्या आधी बघितली नव्हती ते म्हणजे हे डोनट पीचेस. हे मी कधीच बघितले नव्हते आणि एक्झॅक्टली याचा शेप पण डोनटसारखाच आहे. थोडा फ्लॅट आणि खूप मस्त आहेत हे पण दिसायला. सो कधीतरी याला पण टेस्ट करून बघूया. त्या व्यतिरिक्त इथे आहेत ॲप्रिकॉट आणि इकडे हे येलो ॲप्रिकॉट पण होते आणि ब्लॅक ॲप्रिकॉट होते. ब्लॅक ॲप्रिकॉट आपल्या इथे इंडियामध्ये पण मिळतात जर तुम्ही बघितले असेल तर.
आणि मी इथे तुम्हाला फळांच्या किमतीसुद्धा दाखवते, जेणेकरून तुम्हाला अंदाजा होईल की इथे फळांच्या किमती किती असतात, महाग आहेत की स्वस्त आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता बाकीचे फळं पण आहेत, पेअर, ॲपल, त्याच्यानंतर बनाना. इकडे मी ग्रेप्स बघितले, त्या व्यतिरिक्त मी बघितले इथे लिचीज, पण लिचीज थोड्या महाग होत्या. तर हे सर्व जे काही मी तुम्हाला दाखवते मित्रांनो, त्या सगळ्या भाजीपाला, फळं असो, सर्वच पदार्थ त्यांचे आजूबाजूच्या फार्ममधले फ्रेश पिक केलेले असतात, त्यामुळे ते हेल्दी तर आहेतच. आणि इकडे जर तुम्ही बघताय आता, तर इथे स्ट्रॉबेरी, बेरीज, ब्लूबेरी आणि रास्बेरी आहे. तर तुम्हाला जर पिक करायचं नसेल आणि पटकन जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल, तर इथे यांच्याकडे ऑलरेडी पिक केलेले असतात आणि तुम्ही त्याला विकत घेऊ शकता. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल, असं जर तुमच्या घराच्या जवळ असेल तर तुम्ही स्वतः जा, पिक करून या, कारण की ही मजा वेगळीच असते. आणि इथे पुढे आल्यावर मी बघितले यांच्याकडे आहेत खूप सारे सिरप आहेत, स्प्रेड आहेत, जॅम स्प्रेड, त्या व्यतिरिक्त विनेगर आणि हनीसुद्धा होतं. आणि यूपिकचा एक ॲडव्हान्टेज असं पण आहे की तुम्ही पिक करून तुम्ही तिथे टेस्ट पण करू शकता आणि इवन लहान मुलांना तर काही रिस्ट्रिक्शन्स पण नसतात, सो तेही ट्राय करू शकतात. तर आता इथे आहे यांचं पिकअप बास्केट सेंटर. तर इथे हे जे बॉक्सेस आहेत ते $1 आहेत आणि ज्या बकेट्स आहेत त्या $3 आहेत. तर आता इथे आलेलो आहोत आम्ही स्ट्रॉबेरी पिक करायला आधी, आणि बघितलं तर थोड्या स्ट्रॉबेरी अजून तरी हिरव्याच आहेत, सो पिकायला अजून थोडा वेळच लागणार आहे. पण ज्या आता हाताला लागत आहेत त्या आम्ही आता तोडून घेणार आहोत. सो जसं की आता तुम्ही बघू शकता थोड्याफार स्ट्रॉबेरी आहेत, थोड्या ज्या स्ट्रॉबेरी आहेत ना त्या अजून पिकलेल्या नाही आहेत प्रॉपर, पण काही आहेत ज्या ऑलरेडी रेडी झालेल्या आहेत आणि इतक्या फ्रेश आणि सुंदर आहेत, एकदम ताज्या. आणि हे बघा, एकदम मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी छान रेडी झालेली आहे इथे. आणि आता आपण अशाच सगळ्या स्ट्रॉबेरी तोडून घेणार आहोत. सो त्यांचं म्हणजे एक इन्स्ट्रक्शन असतं की तुम्ही आहे ना याला पूर्ण म्हणजे असं पूर्ण ओढून वगैरे स्ट्रॉबेरी तोडू नका, कारण की त्याची वाढ झाडाची होत असते आणि आपल्याला ते डॅमेज करायचं नसतं. सो त्यामुळे व्यवस्थित आपल्याला तोडून घ्यायच्या असतात. आणि आपण छान आता तोडून घेतलेले आहेत स्ट्रॉबेरी. आता आपल्या बास्केटमध्ये आपण सगळ्या कलेक्ट करून घेऊया आणि नंतर मग तुम्हाला सगळं दाखवतो की किती आपण स्ट्रॉबेरी कलेक्ट केलेले आहेत आणि ब्लूबेरीज. सो हे तर आता स्ट्रॉबेरी फार्म आहे जे मी तुम्हाला पूर्ण दाखवलं. याच्या व्यतिरिक्त त्या साईडला पूर्ण ब्लूबेरीजचं फार्म आहे जिथे खूप साऱ्या ब्लूबेरीज आहेत. तर यावर्षी त्यांनी सांगितलं आहे की वेदर चांगलं नसल्यामुळे स्ट्रॉबेरीज एवढ्या जास्त नाही आल्या, पण ब्लूबेरीज खूप छान आलेल्या आहेत. तर आय होप आपल्याला जास्तीत जास्त ब्लूबेरीज मिळतील. आपल्याला सक्सेस लागलेला आहे. एवढ्या साऱ्या स्ट्रॉबेरी आता काढलेल्या आहेत आपण आणि खूप मस्त आहेत. जरी साईजनी छोट्या आहेत पण खूप जास्त गोड आहेत. आणि आता एवढ्या घेतलेल्या आहेत. आता आपण चाललोय ब्लूबेरी पिक करायला, कारण की ऊन वाढत चाललंय. त्याच्या आधी आपल्याला ब्लूबेरीज पण पिक करायच्या आहेत. सो चला आता ब्लूबेरी पिक करायला जाऊया आणि स्ट्रॉबेरीज आता वे करून घेऊया. तर आता आपण आलेलो आहोत ब्लूबेरी फार्मच्या इथे आणि इथे भरपूर गर्दी आहे, कारण की सगळे पॅरेंट्स आपल्या लहान मुलांना इथे घेऊन आले. समर वेकेशन चालू आहे त्यांचं. सो पॅरेंट्स आपल्या मुलांना नेहमी घेऊन येतात आणि त्यांना ते चेरी पिक करणं किंवा स्ट्रॉबेरी बेरीज पिक करणं हे त्यांना ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात. ह्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमुळे त्यांना नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. त्यांच्यासाठी तर खूप चांगल्या या गोष्टी आहेत. आणि इथे तुम्ही ब्लूबेरीज बघू शकता मित्रांनो, असे गुच्छेच्या गुच्छे लागलेले आहेत जागोजागी. प्रत्येक झाडाला असेच आहेत आणि खूप छान. आता ते रेडी पण झालेले आहेत. तर ते असे पर्पल कलरचे तुम्हाला दिसत असतील. सो हे रेडी आहेत आता पिक करण्यासाठी. आणि या सगळ्या ब्लूबेरीज बघू शकता मित्रांनो, आतमध्ये एकदम छान झालेल्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या पण आहेत. आणि आता तुम्ही हेच जर तुम्ही मार्केटमध्ये किंवा वॉलमार्टमध्ये घ्यायला गेल्याने एकदम बारीक बारीक असतात. सो तुम्ही हे बघू शकता किती सुंदर आहेत आणि मोठ्या मोठ्या आहेत ना.
जसं की मित्रांनो मी ब्लूबेरीज पिक करायला आलेलो आहोत इथे आणि भरपूर ब्लूबेरीज आहेत आणि जसं मी तुमच्याबरोबर थोड्या आधी शेअर पण केलं की आता इथे समर वेकेशन आहे लहान मुलांचं, त्यामुळे मुलं पण आहेत भरपूर. सो ते पण खूप एन्जॉय करतात आणि आरव आणि आमचे जे अजून 1-2 फ्रेंड्स आले आहेत आमच्यासोबत, ते आणि त्यांची मुलं पण खूप धमाल करतात, मस्ती करतात. आणि लहान मुलांची मजा तर ही असते की प्लक करा आणि पटकन ते खाऊन घेतात. सो त्यांना असे स्वीट फार्म फ्रेश फ्रूट्स ताजे ताजे इथेच खायला मिळतात. तर चला आता मी पटकन ब्लूबेरीज पिक करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. आणि मी इथे खाली बसले आणि पटकन ब्लूबेरीज प्लक करायला घेतले. बघू शकता तुम्ही आपल्या बऱ्यापैकी मी केलेल्या आहेत, कारण की इथे खाली भरपूर आहेत आणि त्या कोणीच तोडत नाहीये. सो त्यामुळे म्हटलं की चला पटकन आपली एक छोटीशी ट्रिक, खाली बसा पटकन आणि तोडून घ्या. आम्ही जेव्हा सकाळी आलो होतो त्यावेळेस इथे काम चालू होतं आणि आत्ता आम्हाला माहिती पडलं होतं की इथे ब्लूबेरी फेस्ट आहे आज. सो त्यामुळे सगळे लोक आलेले होते इथे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे फ्रीमध्ये हॉटडॉग्स पण देत होते त्यांना. त्या व्यतिरिक्त इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या ज्या फ्री होत्या, जसं की मेहंदी टॅटू काढणं, फेस पेंटिंग, बलून ट्विस्टिंग आणि मुलांसाठी बाउन्सी हाऊससुद्धा होतं. घरी आलो आहे सरी फार्म वरून. तुम्ही बघितलं आपण तिथे स्ट्रॉबेरी पिक केल्या, ब्लूबेरीज पिक केल्या. तर सन फार्मच्या मार्केटमध्ये जे काही व्हेजिटेबल्स अवेलेबल होते, फ्रुट्स अवेलेबल होते, ते सगळं मी तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे आणि दाखवलेले सुद्धा आहे. तिकडूनच आज मग मी फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रेश फ्रूटची शॉपिंग सुद्धा केलेली आहे घरच्यासाठी. आणि काय काय घेऊन आले ते पण तुमच्या बरोबर पटकन एक छोटासा ग्रोसरी हॉल शेअर करते. जसं की तुम्ही बघितलं आपण स्ट्रॉबेरी पिक केलेल्या होत्या, तर स्ट्रॉबेरीज आणलेल्या आहेत, चेरीज आणलेल्या आहेत, खूप साऱ्या ब्लूबेरीज आहेत आणि त्या व्यतिरिक्त रास्पबेरी. सो हे सगळे फ्रुट्स आणलेले आहेत फ्रेश. त्या व्यतिरिक्त जसं अवधूतनी सांगितलं मला मेथी खूप आवडते, तर मी मेथी घेतलेली आहे, फ्रेश कुकुंबर घेतलेले आहेत आणि तिकडे ना ते त्यांचं होममेड असं जॅम पण बनवतात. सो हे आम्ही स्ट्रॉबेरी जॅम आणलेला आहे जे आम्हाला ट्राय करायचं आहे. सो आम्ही हे घेऊन आलो यावेळेस. फ्रेश मटर आणलेले आहेत आणि कोथिंबीर आणलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती छान मस्त मोठे मटर आहेत, जवळपास माझ्या पूर्ण हाता एवढे लांब आहेत. आणि फ्रेश मटर ऍक्च्युली कॅनडामध्ये कुठेच असं मिळत नाहीत. आम्ही नेहमी जेव्हा मटर घेऊन येतो ते फ्रोझनच मिळतात इथे, पण आता इथे गेलो होतो आणि जसे मला मटर दिसले तसे मी घेऊन आली आणि हे भरलेले आहेत आतून. सो मस्तपैकी. सो त्यामुळे मग आता ह्याची मस्तपैकी काहीतरी छान असं करता पण येईल आणि खूप चांगले आहेत, तर म्हटलं दिसलेत मला तर मग मी घेऊन आले. तर अशा प्रकारे आम्ही आमची छोटीशी शॉपिंग सुद्धा केली येता येता फ्रेश भाज्यांची आणि फळांची. आणि याच्यातल्या काही ब्लूबेरीज आहे ना त्या मी फ्रीजर मध्ये स्टोर पण करून ठेवते. गेल्या वर्षी मी असंच केलं होतं.
तर मित्रांनो, हा आजचा जो आपला स्पेशल संडे व्लॉग होता, बेरी पिकिंगचा व्लॉग होता, तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आयडिया येईल. आणि जर ते कॅनडामध्ये असतील आणि त्यांना या गोष्टींची आयडिया नसेल तर ते सुद्धा जाऊन यू पिक मध्ये बेरी पिक करू शकतात, स्ट्रॉबेरी पिक करू शकतात आणि त्यांच्यासाठी हा पण अनुभव एकदम चांगलाच राहील. या सगळ्यांसोबत आजचा व्लॉग आहे मित्रांनो, मी तो इथेच संपवते आणि आपण लवकरच भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.